पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद। सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार आहे। आपण ज्या आज विषयाकडे जातो ते आपण आत्मज्ञानाकडे जातो। आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे ज्याला झाला तो खरा साक्षात्कार झाला का? आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान। मी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत काय माझी दिनचर्या आहे त्याचा सतत चिंतनात राहणं, त्या विचारात राहणं आणि मी काय विचारत राहतो याचा विचार करणं म्हणजे खरं आत्मज्ञान। आपण ते राहतो का? सकाळी उठल्यापासून आपल्या तोंडात शिवी असते, सकाळी उठल्यापासून कोणाची निंदा असते, सकाळी उठल्यापासून कोणाचं वाईट कर्म करण्याची वृत्ती असते आणि कोणाचंच चांगलं न होणं असा विचार असतो, त्याला आत्मज्ञान काय होणार? आत्मज्ञान म्हणजे मुळात तो शांत होणं, विचाराने शांत, व्यवहाराने शांत, विषयामध्ये न रमता त्या एका विशिष्ट याच्यात रममाण होऊन आणि त्याच्यातच रममाण होऊन त्याच्यात दिनचर्या त्या ईश्वर शरणे अर्पण करून त्या विचाराने राहणं हे खरं आत्मज्ञान। म्हणून पंचतत्व प्राण श्वास ही प्रकृती माया जाण मूळ तत्वसो स्मृती। आपल्याला खऱ्या अर्थाने माया ही समजली पाहिजे। ही जी विश्वामध्ये जे हे सगळं आहे माया आहे म्हणून सगळं आहे। माया हे मूळ तत्व आहे, पण त्याच्यातलं हे तत्वसत्व जो स्वरूप आहे तो मूळ स्वरूपाला त्याला आधार आहे। समजा झाड लावलं त्याला माती नसेल तर झाड होत नाही, म्हणून ही माया आहे म्हणून सगळं आपण आहोत। आपण ईश्वरीची माया आहे, ईश्वरी स्वरूपाला जाणतो ही माया आहे, त्याला पकडून राहतो ही माया आहे। जगण्यासाठी माया लागते, मग माया असताना आम्ही कसा जगलो पाहिजे हा चिंतन आपण केलं पाहिजे। म्हणून पंचतत्व प्राण श्वास ही प्रकृती, ही श्वास ही प्रकृती आहे। मग आज आपलं श्वास आपला आहे असता तर आपण त्याला कितीतरी वर्ष ठेवला असता ना, का ठेवू शकतो? तर श्वास गेला का सगळं गेलं। हे पंचप्राण हे पण निघून जातात, हे पण राहत नाही। मग ही माया जाणमुळं तत्वस्वरूप स्मृती, आपण त्या मायाला जाणलं पाहिजे, आपण मायाला जाणत नाही आणि म्हणून त्याच्यात रममाण होऊन हा प्रपंच आपण करत असतो, त्याच विचारात गाड्यात फसलेलो असतो। तसा श्वान असतो आणि श्वान हा मांसाहारी प्राणी आहे, पण त्याचा हा धर्म आहे खाण्याचा। तर तेव्हा तो असं शिवारामध्ये असतो आणि ते हाड त्याला दिसते आणि हाड तो त्याच्या तोंडामध्ये घेऊन तो चावत असतो, रमंत करत असतो। ते करत असताना त्याला माहीत नाही का हे त्याच्यातून त्याचीच जखम होते आणि त्यालाच जखम होऊन त्याच्यातूनच रक्त येतो आणि रक्त येतं तर त्याला वाटतं की हेच हाडामध्येच येते, फार सुंदर आहे, पण कुठून येते ही जाणीव नाही आणि ते सगळं 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 खात असतं, पण ते रक्त कोणाचं त्याचंच असते। तसंच आपल्याला आत्मज्ञान माहीत नाही, हेच खरं आहे आणि मूळ स्वरूपाला आपण जाणत नाही आणि त्यात न जाणल्यामुळे आपल्याला अज्ञान राहतो आणि खरं आत्मज्ञान होत नाही। आत्मज्ञान होण्यासाठी काय तर तो आणि मी आम्ही एकच आहोत। अहम ब्रह्मास्मी, मी अहम ब्रह्मास्मी आहे, मी त्या स्वरूपाचा आहे। तो चिंतन सतत करणं आणि त्याची स्मृती होणं ही उत्तमातला उत्तम दिनचर्या आहे। खरं आत्मज्ञान झालं म्हणजे काय तर मीच तो परब्रह्म आहे आणि तो आणि मी वेगळा नाही। जसं पंचप्राण सगळ्या जीवात आहे, माझ्यात आहे, झाडात आहे, दृश्यात आहेत, प्राण्यात आहे, सगळ्यामध्ये असा भरून व्यापक असा तो परमात्मा सगळ्यामध्ये व्याप्त आहे, तो सुद्धा माझ्यात सुद्धा आहे। हा ज्ञान होणं खरं आत्मज्ञान। आत्मज्ञान म्हणजे गंध लावून, टिळा लावून, भस्म लावून मिळत नाही। ते स्वतःची अनुभूती स्वतः अनुभवली पाहिजे, ती जाणली पाहिजे, त्या विचारात राहता कसा येईल ते खरं आत्मज्ञान।
अंतर्मनातलं ज्ञान झालं पाहिजे. समजा एखाद्याला भूक लागली असेल आणि तो बाळ बोलते माझ्या घरात भाकरी आहेत भाजलेल्या, पण त्याला मी देऊ शकत नाहीत, कुठे आत्मज्ञान आहे? प्रखाड पंडित आहे, पोथी वाचणारा आहे, सगळं आहे, पण त्या शेजारच्याला एक भाकर त्याला देत नाहीत नसे, कुठे आत्मज्ञान झालं? पुस्तके होऊन ज्ञान होत नाही, ते स्वतःच आपल्याला अनुभवावा लागतो, त्या विचारात राहावं लागते आणि त्या विचारात राहूनच करा. आत्मज्ञान आपल्याला आपल्याबरोबरच असतो, त्याला अनुभवायचा असतो. तेव्हा ते अनुभव पंचतत्व प्राण श्वास ही प्रकृती, ही श्वास हीच प्रकृती आहे. मायाजान मूळ तत्व स्वस्मृती, ही स्मृती होणं ही उत्तमातलं उत्तम गती आहे. आणि आपण दत्तात्रय भगवंताला सांगू अशी समजा स्मृती हो. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.